नमस्कार, मी अमृता कर्णिक. MVTVच्या बातमीपत्रात आपले स्वागत. नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. पारसीखिल येथील गौरीला झाली 50 वर्ष पूर्ण. चिंचोळी तलावाजवळ निर्माल्य इतरत्र पसरलेले पालिका सफाई कामगारांचे मात्र दुर्लक्ष. चांदपाडा परिसरात तरुणाची हत्या, आरोपी अटकेत. डेंग्यूच्या रोगाने शहरात पुन्हा घातले थैमान, 41 संशयित रुग्ण आढळले. पुन्हा एकदा स्वागत. चांदपाडा सेक्टर 5 येथील नागेश्वर शिव मंदिराजवळ एका तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी हत्या करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. चांदपाडा सेक्टर 5 येथील नागेश्वर शिव मंदिराजवळ असलेल्या गणेश मंडळात एका युवकाची हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी चांदपाडा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. गणेश मंडळात सर्वजण जुगार खेळत बसले होते. त्यावेळी अनु शेट्टी व महादेव किसन जाधव या दोघांमध्ये 100 रुपयावरून वादावादी झाली व रागाच्या भरात महादेव किसन जाधव या आरोपीने अनु शेट्टी याची लोखंडी बेंचवर आपटून हत्या केली. अनु शेट्टी हा सराईत गुन्हेगार होता. त्याला याआधीही अटक करण्यात आली होती. जे रात्री चहा पाण्यासाठी वगैरे जे काही कॉन्ट्रीब्युशन वगैरे काढावं लागतं, त्यामध्ये ते सर्वसाधारण रम्मीसारखा गेम खेळत असतात. त्यातून जे काही वर्गणी होती ती देण्या घेण्यावरनं त्यांच्यामध्ये भांडणं झाली आणि त्याचं पर्यावसन सकाळी एका खुनामध्ये झालेलं आहे. आत्तापर्यंतच्या मिळालेल्या माहितीवरून महादेव जाधव जो आहे त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. त्याची चौकशी चालू आहे. पोलिसांनी महादेव किसन जाधव याला अटक केली आहे. अनु शेट्टीचा मृतदेह पालिका रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. गणेश मंडळामध्ये सर्रास अनेक ठिकाणी जुगार खेळला जातो, मात्र पोलिसांचे याकडे लक्ष नाही. त्यामुळेच असे प्रकार घडत असतात. या घटनेवरून हे स्पष्ट झाले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक गायकवाडसह नरेंद्र पांडे, MVTV. बेलापूर येथील पारसीखिल येथे राहणाऱ्या ठाकूर परिवारात 150 वर्षापासून गौरीच्या पूजेची परंपरा आहे. त्यांच्याकडील गौरीच्या मूर्तीला यावर्षी 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. या गौरीचे माजी आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांनीही दर्शन घेतले. गणराया पाठोपाठ गौरीचे आगमनही झालेले आहे. बेलापूर पारसीखिल येथे राहणाऱ्या ठाकूर परिवारात 150 वर्षापासून गौरीच्या पूजेची परंपरा आहे. त्यांच्याकडील गौरीच्या मूर्तीला यावर्षी 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. यावर्षी विधिवत पूजा झाल्यानंतर गौरीची ही मूर्ती विसर्जित केली जाणार आहे. पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी त्याचे संरक्षण करण्यासाठी या गौरीचे विसर्जन करण्यात येत नव्हते.
मात्र यंदा या मूर्तीचं विसर्जन करण्यात येणार आहे। आमच्या ह्या गौरींना आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत। सदर गौरीचे विसर्जन ह्या वर्षीच करणार आहोत, कारण पर्यावरण रक्षणामुळे आम्ही आत्तापर्यंत त्याचं भान राखून तिचं विसर्जन केले नव्हते आणि मूर्ती ही हलकी करायची ठरली आणि ह्याच्या पुढची मूर्ती आम्ही आधीच करून ठेवले, पण हे विसर्जन यंदा होईल 50 वर्षांनी। ह्या गौरीची सजावट संपूर्ण ठाकूर कुटुंबीयच करते। या परंपरागत गौरीचे माजी आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांनीही दर्शन घेतले। पहिले चुनाभट्टी या ठिकाणी जयंत ठाकूर व कुटुंबीय गौरीची स्थापना करत असे, मात्र गेल्या 8 वर्षापासून पारसी खेल येथे गौर बसवण्यात येत आहे। यांच्या घरी 125 वर्षापासून ही गौर आहे। 50 वर्षांनी किंवा त्यानंतर गौरीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते। या वर्षी या गौरीला 50 वर्ष पूर्ण झाल्याने तिचे विसर्जन करण्यात येणार आहे। दरवर्षी गौरीला नऊवारी साडी नेसून दागिने घालून सजवून तिची पुन्हा स्थापना केली जाते। गौरीची सर्व साज सजावट ठाकूर कुटुंबीयच करतात। विशेष म्हणजे 9 किलो वजनाच्या चांदीचे सिंहासन यासाठी त्यांनी बनवलेले आहे। यावेळी ठाकूर कुटुंबियांनी सर्वांना गौरी गणपतीच्या शुभेच्छा दिल्या। पिठाचा दिवा वगैरे असं विसर्जनाचं ह्याचं निर्माल्य किंवा काय हे होऊ नये म्हणून एक असं चांदीच्या वस्तू करत गेलो। त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आमचं सिंहासन 9 किलो चांदीचं जयंत ठाकूर यांनी केलं आणि आता ह्या गौरी 5 वर्ष, हे 5वं वर्ष पारसी किल्ला असतात आणि अगदी जोरदारपणे आम्ही सगळे कुटुंब एकत्र येऊन त्याचं विसर्जन करणार आहोत। ह्या छोट्या मंडळींकडून, मोठ्या आणि माझ्याहीपेक्षा थोर मंडळीकडून सगळ्यांना गणपती आणि गौरीच्या शुभेच्छा। आज जवळजवळ 50-60 वर्षापासून त्यांच्या फक्त कुटुंबाने त्यांच्या सगळ्या मित्रमंडळी, शेजारी वगैरे आणि संपूर्ण चुनाभट्टीत आणि आता पारशी खीलमध्ये फार प्रसिद्ध आहे आणि आमच्याकडून या गौरीनिमित्ताने तमाम नवी मुंबईतल्या जनतेला या गौरीच्या आणि गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा। नवी मुंबईच्या तमाम जनतेस गौरी गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा। ठाकूर परिवारातर्फे सर्वांना नम्र विनंती की इको फ्रेंडली गणपतीचा वापर करावा, ही नम्र विनंती। नवी मुंबईच्या आणि पारसी खिलच्या जनतेस ठाकूर परिवारातर्फे गौरी गणपतीच्या आर्थिक शुभेच्छा। ही गौरी मी लहानपणापासून आमच्या आजोबांनी सुरू केलेली आहे आणि त्यांना फार ह्या गोष्टीची हौस होती आणि आम्ही नेहमीच ही जोमाने आणि आनंदाने संपूर्ण ठाकूर कुटुंब मिळून ही साजरी करायचो आणि आता तो त्यांचा ज्या आजोबांचा वसा त्यांच्या मुलांनी आणि नंतर नातवंडांनी पुढे नेलेला आहे आणि इतक्या सगळेजण हौशीने आमचे मित्रपरिवार आणि ठाकूर कुटुंब एकत्र येऊन एकदम आनंदाने आम्ही हा सण साजरा करतो। आणि याच्यापुढे मला लोकांना सांगायचं आहे की पर्यावरणचा आदर राखून गौरी आणि गणपतीचा सण आणि सोहळा लोकांनी साजर करावा। अनेक वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा पिढ्या दर पिढ्या आजही सुरूच आहे। या गौरीला 3ही दिवस वेगवेगळा नैवेद्य दाखवला जातो। ही गौर अत्यंत प्रसिद्ध आहे। या गौरीसाठी सर्वच ठाकूर कुटुंबीय एकत्र येतात। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल कांबळे, MVTV। माजी नगरसेविका शकुंतला महाजन यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे। त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत। यावेळी सर्व आजी माजी नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या।
माजी नगरसेविका शकुंतला महाजन यांचे अल्पशा आजाराने 13 सप्टेंबरला निधन झाले. शकुंतला महाजन या एक समाजसेविका होत्या. त्या कवयित्रीही होत्या. त्या अत्यंत सुरेख कविता करायच्या. त्यांनी पुस्तकेही लिहिली आहेत. खानदेशी मित्रमंडळासाठीही त्यांनी काम केलं आहे. 2000 साली त्या नगरसेविका झाल्या. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. यावेळी माजी आमदार सौ मंदाताई म्हात्रे, माजी उपमहापौर शशिकांत बिराजदार, उपशहर प्रमुख रोहिदास पाटील, नगरसेवक साबू डॅनियल, माजी नगरसेवक जयाजी नाद, नगरसेविका शैला नाद, नगरसेविका स्वाती गुरखे, माजी नगरसेवक अशोक गुरखे, माजी नगरसेवक विलासराव कदम, माजी नगरसेवक अशोक पाटील व राजश्री कातकरी उपस्थित होते. तसेच खानदेशी महिला मंडळ व मित्रमंडळातील महिला व अनेक लोक उपस्थित होते. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात लोक यावेळी आले होते. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल कांबळे, MVTV. आणखीन काही घडामोडी पाहणार मात्र अल्पशा विश्रांतीनंतर. सलोना देख के होने लगा है चर्चा शहर भर. आसमान से परी उतर के आई है इस ज़मीं पर. कलाविधि 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 कलाविधि. उभर के आई जवानी, देख के हर कोई मुझे पुकारे, आजा दिल की रानी. दुनिया सारी आज अचानक मेहरबान हुई मुझ पर. आसमान से परी उतर के आई है इस ज़मीं पर. कलाविधि 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 कलाविधि. रेडीमेड गारमेंट्स का एक्सक्लूसिव शोरूम फॉर मेल, फीमेल एंड किड्स. डिजाइनर साड़ीज, ब्राइडल वेयर, पार्टी वेयर एंड कैजुअल वेयर, रंग बिरंगी कपड़े बाबा और बेबी के लिए. कलाविधि शॉप नंबर 49 to 51, पटेल हेरिटेज, सेक्टर 7, खारघर, नवी मुंबई. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. खारघर सेक्टर 8 येथे राहणाऱ्या अशोक बाळाराम नागोडकर यांच्या घरी 1942 सालापासून गणपतीची स्थापना करण्यात येते. तेव्हापासून जल्लोषात गणरायाचे आगमन करण्यात येत आहे. त्यांची चौथी पिढी ही लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यास सज्ज झाली आहे. खारघर सेक्टर 8 येथे राहणाऱ्या अशोक बाळाराम नागोडकर यांच्या घरी गेल्या 72 वर्षापासून नियमित स्वरूपात बाप्पाची स्थापना केली जाते. अशोक बाळाराम नागोडकर यांच्या वडिलांनी म्हणजेच बाळाराम गोपाळ नागोडकर यांनी नागपाडा येथून गणपती आणण्याची सुरुवात केली होती. ते एक स्टंट आर्टिस्ट होते. त्यानंतर त्यांचा वसा पुढे नेत अशोक नागोडकर यांनी गणपती आणण्यास सुरुवात केली. माझ्या जन्माच्या वेळी सांगितलं त्यापासून 1942 पासून गणेशोत्सव सुरू केला आणि आज हा जो गणेशोत्सव आम्ही साजरा करतो याला 72 वर्ष झालेली आहे. या 72 वर्षामध्ये हे आत्तापर्यंतचे प्रयत्न जेवढे चांगले झाले, खूप बरे वाईट चांगले दिवस आले गेले,
त्यांच्या कृपेने सर्व चांगलं झालेलं आहे, आत्तापर्यंत चाललेलं आहे आणि याच्या पुढेही चालत राहणार आहे. आणि आत्तापर्यंत आमच्या सर्व कुटुंबातल्या याच्यातून पिढी, मी मोठा असल्यामुळे आत्तापर्यंत आम्ही चालू केलेलं आहे ते चालू ठेवलेली आहे परंपरा. आता याच्या पुढेही माझी मुलं, माझे भावंड मुलं म्हणा, ते लोक पुढे कंटिन्यू ठेवणार आहेत. मी फक्त एवढंच सांगू शकेन की विघ्नहर्त्याच्या कृपेने आजपर्यंत सर्व व्यवस्थित चालू झालेलं आहे, सुरू होत आहे आणि पुढच्या पिढीला त्याचं मार्गदर्शन त्याच पद्धतीचं मिळणार. आणि आमचं जे परंपरा आहे त्या परंपरेला साजेसं ते लोकही पुढे चालू ठेवणार. आता अशोक नागोटकर यांची मुलं सुहास व सतीश नागोटकर हे अगदी आपली एवढ्या वर्षाची परंपरा जपत मोठ्या उत्साहाने गणपती बसवतात. या तिसऱ्या पिढीनंतर आता चौथी पिढीही बाप्पाचे आगमन करण्यास सज्ज झाली आहे. तेही आपल्या लाडक्या बाप्पाचे उत्साहाने आगमन करत असतात. ज्या ग्रँडफादरच्या फादरनी ही परंपरा सुरू केलेली आहे ती आम्ही अशीच चालू ठेवणार आहे. कारण आम्हाला गणेश आणायला खूप आनंद होतो. कारण तो एक आराध्य देवता आहे आणि विघ्नहर्ता आहे. तो सगळ्यांचे दुःख दूर करतो आणि आम्हाला सुखी ठेवतो. यांच्या वडिलांनी ही गणेशोत्सवाची परंपरा चालू ठेवली, ती अशीच आम्ही पुढे सर्वजण आनंदाने चालू ठेवू. तर त्यांच्या वडिलांपासून जी परंपरा चालू ठेवलेली आहे गणपतीची, ती आम्ही खरोखर आमच्या मुलांना पण तेच आम्ही शिकवलेलं आहे. तर तीच परंपरा आम्ही चालू ठेवणार आहे. आणि गणपती हा एक उत्सव खूप सुंदर आणि अप्रतिम आहे की प्रत्येक लहान मुलाला किंवा मोठ्या माणसांना सुद्धा तो उपयोगाला पडतो. नागोटकर कुटुंबियांचा गणपती सुरुवातीला काळा चौकीत बसवला जायचा. त्यानंतर कळवा येथे स्थापना करण्यात आली. मात्र गेल्या 8 वर्षापासून खारघरमध्ये गणपतीचे आगमन केले जात आहे. त्यांच्या घरी 5 दिवसांचा गणपती बसतो. दरवर्षीप्रमाणे त्यांचा बाप्पा सिंहासनावरच विराजमान केला जातो. दररोज या ठिकाणी सर्वजण गणपतीची मनोभावे आरती करतात. त्यांच्या गणपतीचं तेज अगदी डोळ्यात भरण्यासारखं आहे. गणपतीची साज सजावटही अतिशय सुंदर करण्यात आली आहे. या ठिकाणी लहान मुलांमध्येही अतिशय उत्साह दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक गायकवाडसह नरेंद्र पांडे, MVTV. 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होऊन गेल्यानंतरही निर्माल्य कलशात निर्माल्य जसंच्या तसं पडलेलं आहे. त्याची दुर्गंधीही येऊ लागली आहे. तर दुसरीकडे या ठिकाणचे सफाई कर्मचारी मात्र आरामात झोपा काढत आहेत. सध्या गणेशोत्सव सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन करण्यात आलं होतं. मात्र विसर्जन झाल्यानंतरही चिंचोळी तलावाजवळ असलेल्या निर्माल्य कलशातील निर्माल्य तसंच पडून होतं. त्यामुळे या निर्माल्यातून आता दुर्गंधी येऊ लागली आहे. विसर्जनानंतर निर्माल्य कलशात टाकण्याऐवजी इतरत्र टाकले जाते. हे निर्माल्य कुठेही टाकण्यात आले तर त्याचेही पावित्र्य राहत नाही. त्यामुळे भाविकांनीही हे लक्षात घेऊन विसर्जनानंतर शक्यतो निर्माल्य कलशातच टाकावे. लोकांनीही याविषयी तक्रारी केल्या होत्या. या ठिकाणी सफाई कर्मचारीही उपस्थित आहेत. MVTV न्यूज चॅनलची टीम जेव्हा या ठिकाणी पोहोचली तेव्हा 2 सफाई कर्मचारी आरामात बसले होते, तर अन्य एक कर्मचारी तलावाजवळ बांधण्यात आलेल्या मंडपात झोपा काढत होता. जेव्हा या कर्मचाऱ्यांनी कॅमेरा बघितला तेव्हा त्यांची झोप उडाली व त्यांनी साफसफाई करण्यास सुरुवात केली व थोड्या वेळाने पुन्हा ठाण मांडून बसले. या प्रकरणी जेव्हा या सफाई कर्मचाऱ्यांना विचारण्यात आले तेव्हा त्यांनी आजूबाजूचे रहिवासी या ठिकाणी कचरा टाकतात असे सांगत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. ये तालाब पे साफ सफाई नहीं करता है. हाँ, मैं आधा घंटा में जो सोता है गंदा है, हर दिन आए निकलता है. हम
हो तो ऐसे चलता है, हर दिन चलता है ऐसा, इधर ही रहता है, खाली अभी ट्रक आता है लेके जाता है, बाद में सोसाइटी लोग का आता है इधर डालता है। यावरून हे कर्मचारी आपल्या कामाबद्दल किती एकनिष्ठ आहेत ते दिसून येते। महापालिका प्रशासनाने व विभाग अधिकाऱ्यांनीही याकडे लक्ष दिले पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी दुर्गंधी पसरणार नाही व या ठिकाणी विसर्जनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांनाही याचा त्रास होणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक गायकवाडसह नरेंद्र पांडे, MVTV। डेंग्यूच्या रोगाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे। नवी मुंबई महानगरपालिकेनुसार 11 जुलैपासून डेंग्यूचे 41 संशयित रुग्ण आढळून आले आहेत। मात्र नेमके किती जणांना डेंग्यूची लागण झाली आहे ते स्पष्ट झालेले नाही। मात्र रहिवाशांनुसार आणखीनही डेंग्यूचे रुग्ण आहेत। नवी मुंबई महानगरपालिकेनुसार शहरात 11 जुलैपासून 41 डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत। मात्र अद्याप किती जणांना डेंग्यूची लागण झाली आहे ते स्पष्ट झालेले नाही। यावरून डेंग्यूच्या रोगाने पुन्हा एकदा आपले डोके वर काढले असल्याचं दिसून येत आहे। यंदा शहरात डेंग्यूच्या आकडेवारीत घट झाली आहे। गेल्या वर्षी 177 डेंग्यूचे संशयित रुग्ण आढळून आले होते, त्यापैकी 51 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता। तर गेल्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर महिन्यादरम्यान 12 जणांना डेंग्यूची लागण झाली होती, तर यंदा याच कालावधीत 9 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे। मात्र महापालिकेच्या आकडेवारीनुसार डेंग्यूच्या रुग्णांमध्ये घट झालेली आहे, तर दुसरीकडे नवी मुंबईकरांनी 9 पेक्षाही अधिक रुग्ण असल्याचा दावा केला आहे। तुर्भे परिसरातही 2 जणांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर महापालिका प्रशासनाने फवारणीची मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे, तर आरोग्य विभागाच्या वतीनेही उपाययोजना आणि जनजागृती सुरू करण्यात आली आहे। न्यूज डेस्क, MVTV। आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।